नमस्कार, आप देख रहे हैं पाथरी दर्पण न्यूज और मैं हूं अयूब खान। परभनी जिला तालुका पाथरी से पत्रकार अनवर शेख को माजी आमदार अब्दुल्ला खान दुर्रानी बाबा जानी की ओर से राष्ट्रीय कांग्रेस पार्टी का जिला प्रसिद्ध प्रमुख व सल्लागार नियुक्त किया गया है। लेखन मला फार आवडतं. ते आमच्यापासून काम असताना सुद्धा त्यांच्या पत्रिकांमध्ये अनेक वेळेस वाचन मी केलं आणि मी त्यांचे लेखनमध्ये प्रभावी झालो. मी त्यांना असं विनंती केली होती की बाबा तुम्ही इकडं तिकडे फिरण्यापेक्षा धर्मनिरपेक्ष पक्षाच्या पाठीशी राहावं. काँग्रेस पक्षाचे सल्लागार म्हणून मी तुम्हाला नियुक्ती करतो. त्याने होकार भरला आणि ते राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. खरं म्हणून तर आजच्या युगामध्ये धर्मनिरपेक्ष पक्षाची पत्रिका करणं आणि जाती धर्माच्या राजकारणापासून जनतेला प्रवृत्त करणं आणि त्याला खरं खोटं माहिती पत्रकाराच्या माध्यमातून गाव पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत देश पातळीपर्यंत पोहोचण्याचं काम प्रत्येक पत्रकाराचा आणि आज प्रत्येक व्यक्तीचा आहे. एक वर्षापासून हे देशामध्ये गंगाजमनी हिंदू मुसलमानाचा हेतूप आहे. जाती धर्माचा तेढ कधीही हे देशामध्ये काँग्रेसच्या कालखंडामध्ये सेक्युलर पक्षाने कधी निर्माण होलेलं नाही. जातीमध्ये सलोखा निर्माण करायचा, हिंदू मुस्लिममध्ये एकता निर्माण करायची, हे सगळे गोष्टीला बघत देत फक्त हे देशामध्ये जातीय बिघाड करण्याचं काम जे चालू आहे RSS आणि बजरंग दलच्या माध्यमातून, त्याला कुठंतरी सर्व जाती धर्माचे विद्वान लोकांनी चांगले लोकांनी एकत्र येऊन सामाजिक सलोखा बरखास्त ठेवायचा आणि भविष्यामध्ये देशाला सुरक्षित लोकांच्या हातामध्ये द्यायचा. मग गल्लीचं राजकारण असेल किंवा दिल्लीचं राजकारण असेल, सर्व ठिकाणी विद्वान लोकांनी समजदार लोकांनी हिंदू मुस्लिम एकत्र येऊन या देशाला वाचविण्याची आवश्यकता आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी अनवराचं लिखाण मी पाहून प्रभावी झालो आणि मी त्याला स्वतःहून फोन केला, तुम्ही येतात का इकडं? ते म्हणजे हो, मी काम करण्याची माझी इच्छा आहे. म्हणून मी त्याला या ठिकाणी काम करण्याची संधी दिली. मला खात्री आहे की पद त्याला दिलं त्याच्या संधीचं सोनं केल्याशिवाय. आपल्याला कसं वाटतं की त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा काँग्रेसची वाहवा करायची आहे? तेव्हा मी सईद खान यांच्यासमोर होतो, परंतु मी काही त्यांच्यासमोर शिवसेनेचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी म्हणून काही जबाबदारी स्वीकारलेली नव्हती. ते माझे चांगले मित्र आहेत, त्यांच्यामुळं मला ही परिस्थिती मिळाली हे मीही मोठ्या मनानं कबूल करतो. कारण माझी जी किंमत वाढली किंवा मला जी परिस्थिती भेटली, सईद खानसोबत असताना ती परिस्थिती भेटली, परंतु मला असं वाटलं की आता कुठंतरी आपण एका चांगल्या कामात योगदान द्यावं आणि धर्मनिरपेक्ष पक्षासोबत राहून चांगल्या कामासाठी आपला हातभार द्यावा. म्हणून मी बाबाजानी साहेबांच्या विनंतीला मान देऊन काँग्रेस पक्षाच्या सल्लागार पदाची भूमिका निभावत आहे. फक्त पार्टीसाठी नसून देशाच्या राजकारणात काँग्रेसचं महत्त्व वाढलेलं आहे. येणारा काळ 100% काँग्रेसचाच असणार आहे आणि आपण सगळ्यांना सोबत घेऊन पार्टीच्या प्रत्येक पक्षातील माणूस म्हणून कुणीही असो, आपण सगळ्यांना जोडण्याचं काम करू, तोडण्याचं काम आपण करणार नाही. मी खेडेगावातून येऊन इथे पाथरीला स्थायिक झालो. माझी मनस्वी इच्छा हीच आहे की आपण लोकांना प्रेमाने जोडण्याचं काम करू, तोडण्याचं काम करायचं नाही. आपला समवाय कसा साधता येईल, परंतु हेही लक्षात असू द्या की आदरणीय बाबाजानी दुर्रानी साहेबांवर जर कोणी खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी केली, निश्चितच मी पदाला अपेक्षित त्यांना सडेतोड जशास तसे उत्तर देईल, यात काही शंका नाही. चले परभनी में बड़ा है, पाथरी में बड़ा है, जहाँ भी गए तो वहाँ कांग्रेस पक्ष को ये सागा है पूरा. और यहाँ से आगे आदमी हम ये कभी खनने वाला समुंदर नहीं है, बढ़ते चलने वाला समुंदर है. कभी कम है कभी ज़्यादा है, पर अब यहाँ से आगे हमारी कांग्रेस पक्ष की उज्जवल भविष्य पूरी होती चल रही है. हम सारे जात धर्मों को लेके, बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर के संविधान को लेके हमारा कांग्रेस पक्ष चलता है. दूसरों की इस पे नहीं चलता है चारधारा.